हे बघा, माझं इतकंच म्हणणं आहे, मोठा डाव खेळायला गेलात तर नुकसान पण मोठंच होणार। आणि फायदा फायदा झाला तर तोही मोठा होणार की नाही? भारती, तू आता थांब जरा, मी बघतो। हे बघा, माझा त्या मौलिकवर अजिबात विश्वास नाही हा। ठेवूही नको, त्याची गरजच नाहीये। अगं, आपला हेतू साध्य झाला की झालं, बाकी या मौलिकचं काय होतं याच्याशी आपल्याला काय पडलंय? जगात दोन प्रकारची माणसं असतात भारती। एक म्हणजे ज्यांचा पाय किड्याच्या सालीवर पडला तरी ती पडत नाही, आणि दुसरी बिचारी साध्या रस्त्यावरून चालत असतानाही त्यांच्याच पायाखाली नेमकं किड्याचं साली येतं। मौलिक आहे ना, हा दुसऱ्या प्रकारातला आहे। तो कुठेही जाऊ पडणारच आहे। अहो, पण तो एकटा नाही ना पडणार, बरोबर 4 जणांना घेऊन पडेल तो। अगं, म्हणून तर त्याला पार्लेला धाडलंय ना, पडू दे की 4 जणांना घेऊन, नाही का? समीर, काय ग? एक्स्ट्रा पेन ड्राइव्ह आहे? असेल ना, माझ्या बॅग मध्ये असेल बघ। हा, बघते। मिळाला का? हो, समीर, ऑफिस मध्ये सगळं ओके आहे ना? हो का? नाही म्हणजे माझ्यापासून तू काही लपवत नाहीयेस ना? नाही ओके। मीरा, अगं खरंच मी लपवत नाही काही। अरे ओके, नो प्रॉब्लेम। मी तुला हा प्रश्न विचारल्यावर आपण ज्या दिवशी भेटलो तेव्हापासून ते आतापर्यंतच्या तुझ्या सगळ्या चुकांची उजळणी दिसली रे। चल, मला निघायचं, मी आवडतो। ओके। बाय जीजू। बाय। ए मीरा, मीरा कुठे तू? ऑफिसला चालले? हो, तू? मी पण। हा? मस्करी करते। जलेबीने फाफडा बांधसाठी तुला पाहिजे? नाही नाही नाही, नको, मला लेट होतोय, मी निघते। हा 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 मीरा, तुझ्या घरचे एकदम मस्त आहे, सरस एकदम, એટલે माणसा मनाने पण एकदम सरस। मला फार बरं वाटले पार्लरला येऊन। तुझे खूप महिन्यानंतर आहे मला असं घरचे वातावरण मिळाले। मी असा मोकळेपणाने फिरू शकते। थँक्यू। मला कशाबद्दल थँक्यू?